नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 30वा भाग वाचणार आहोत. वाचायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओज नाहीत परंतु माझे आधीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. भाग 30. अभिजित अवाक होऊन जागच्या जागी तसाच उभा राहिला. किती वेळ कोण जाणे, पण खाली कुणी जिन्याकडे येत असल्याची चाहूल लागली तसा तो सावध झाला आणि चटकन मागं फिरला, आपल्या खोलीत गेला. युगाच्या कठोर स्वरानं आणि तिच्या उग्र ज्वालाग्रही रूपानं तो एवढा हादरून गेला होता की तो आपल्या खोलीत तसाच मटकन खुर्चीवर बसला. दिव्याचं बटन ओढण्याचीही शक्ती त्याच्यात उरली नव्हती. तिचं असं उग्र स्वरूप आजवर त्यानं कधी बघितलं नव्हतं. त्या अंधुक प्रकाशात तिचा चेहरा त्याला नीट दिसला नाही, पण तिचा स्वर, तो कठोर उग्र स्वर, त्या कठोर स्वरावरून तिचा चेहरा किती उग्र बनला असेल याची त्याला कल्पना आली. त्या कल्पनेनं त्याचं मन डिवचलं गेलं. मी निर्दय? तू मला फसवलंस, चक्क नकार देऊन तोंड घशी पाडलंस, ते काय तू दयेचा महासागर होतीस म्हणून? अगदी थंड निर्विकार मनानं मला सांगितलंस की माझी बुद्धी मला लग्न करून संसारात फुकट घालवायची नाही. हे किती सहजपणे सांगितलंस. मला किती आघात बसेल याचा पुसट सुद्धा विचार तुझ्या मनात आला नाही. सांग, त्यावेळी तू माझा जरा तरी विचार केला होतास? तू इतकी स्वार्थी असशील याची मला स्वप्नातही कल्पना नव्हती. अतिशिक्षणानं स्त्रीच्या कोमल भावना करपून जातात. प्रखर बुद्धिमत्ता स्त्रीच्या नैसर्गिक भावनांना मारक ठरते. पराक्रम हा पुरुषाचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण तोच गुण स्त्रीत आला की तिची बुद्धी फिरते, तिच्यात खोटा अहंकार शिरतो. तुझं वर्तन हेच दर्शवित नाही काय? हो, मी लग्न करून संसाराला लागलो. युगंधराबाई, जीवनात दुसऱ्यासाठी काही करावं लागतं याची जाणीव तुला हुशारीचा कैफ चढल्यामुळे तुझ्यातून पार नाहीशी झाली आहे. तू स्वार्थांध बनली आहेस. पण जीवनात केवळ आपला स्वार्थ बघून चालत नाही, इतरांसाठी काही करावं लागतं हे तू विसरलीस. तुझं काय वाईट झालं हा प्रश्न तू मला विचारतेस? असा प्रश्न विचारायला तुला शरम नाही वाटत? मी तुला असं विचारतो, तू माझं काय भलं केलंस? स्वार्थी? हो, स्वार्थीच, स्वतःपुरतं पाहणारी. स्त्री एकनिष्ठ असते असं म्हणतात ते साफ खोटं आहे. दुसऱ्यापेक्षा तिचं स्वतःवरच अधिक प्रेम असतं हेच खरं. जे प्रेमबंधन मी अतूट मानित होतो ते तू ताडकन तोडून टाकलंस. त्या तोडण्याच्या तुझ्या मनात यत्किंचितही वेदना नाहीत, खेद नाही, खंतही नाही. जी संभाषणं झाली ती झालीच नाहीत. सगळं तोडून मोडून आता वर आणखी इतक्या सहजतेनं वागते आहेस की जणू काही घडलंच नाही. आश्चर्य आहे. स्त्रीचं मन आहे तरी कसं? तुझ्यासारख्या स्वार्थी स्त्रीचं मन कसं आहे ते आता समजलं. तुझ्या लेखी प्रीती ही एक लहर होती. 2 घटकांचं मनोरंजन होतं. युगे, जिला प्रीतीची चाड नाही तिला केलेल्या अपमानाचा डंख हवा कशाला? तू अभि, ए अभि. खालून माई हाका मारीत जिना चढू लागल्या. तसा तो एकदम भानावर आला. चटकन उठून त्यानं दिवा लावला. तसाच कपड्यांचं कट तो टेबलाशी बसला. पुस्तक उघडून आपण वाचनात गुंग असल्याचं त्यानं नाटक सुरू केलं. सकाळी रुचिरा, तिची आई वगैरे जाणाऱ्या मंडळींना एसटीत बसवून तो घरी परतला. गजबजलेलं घर आता मोकळं झालं होतं. सुनं सुनं भासत होतं. तो आपल्या खोलीत उगीच उभा राहिला. काल रात्री क्रोधाविष्ट मनात उफाळलेले सगळे विचार आता मनाच्या तळाशी जाऊन बसले होते. सोसाट्याच्या वाऱ्यानं उधळलेली धूळ काही वेळानं तळाशी बसून जावी ना, तशी. मी तडकाफडकी लग्न केलं ते युगावर सूड उगवण्यासाठी काय? कोण जाणे. पण तिनं केलेल्या दारुण अपमानाची, हो अपमानच, तिचा अनपेक्षित नकार ऐकून आपणाला आघात बसला. त्या आघाताचे खोल व्रण अजून बुजले नाहीत, कधी बुजणार नाहीत. काही व्रण इतके खोल असतात की ते कधी बुजत नाहीत आणि ज्या कारणास्तव तिनं नकार दिला, आपल्या भावना कह पदार्थ मानून पार झुगारून दिल्या, ते कारण निश्चितच अपमानास्पद आहे. हो, आणि त्या अपमानाची भरपाई करण्यासाठी आपण इतक्या झटपट लग्न केलं हे कबूल. शिवाय माईला सुखी करण्याचा, तिचं मन नाराज न करण्याचाही त्यात उद्देश होता. लग्न केलं, संसाराला लागलो. आपल्या वैवाहिक कर्तव्यात आपण कुठच्याही प्रकारे कसूर करीत नाही.
रुचिराला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. मंदिरात एकदा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली की तिची पूजा करावीच लागते. अंतर्मनातले भाव शून्य राहिले, ते फुलले नाहीत तरी पूजा करण्याचा उपचार पाळावा लागतो. मी तो उत्तम प्रकारे पाळतो आहे हे रुचिराच्या वागण्यावरून कळतं. ती सुखी आहे, समाधानी आहे. पतीचं आपल्यावर उत्कट प्रेम आहे या विचारानं ती तृप्त आहे. पण मी तृप्त आहे का? मी खरोखर अंतर्यामी सुखी आहे का? संसार माझा असूनही अजून त्या संसाराशी मला एकरूप होता येत नाही. पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबासारखं माझं मन वरच्यावर तरंगत राहतं, अलिप्त राहतं. त्या मनाला कुठंतरी गुंतवावं म्हणून आपण LLBच्या टर्म्स भरल्या. जाऊ दे, मनातून मी निराश असलो तरी युगाच्या मनासारखं झालंय ना. ती सुखी आहे ना. ठीक आहे. हर घटकेला तिचा अपमान करण्यात, तिला टोचून बोलण्यात आता काही अर्थ नाही. तिची महत्वाकांक्षा तरी पूर्ण होऊ दे. शेजार घरी राहायचं आणि कायमची कटुता ठेवायची यात काही शहाणपणा नाही. तिच्या दृष्टीनं तुझं सगळं ठीक चाललंय ना. सुखाच्या पायघड्यांवरून तू चालतो आहेस अशी तिची समजूत आहे ना. ठीक आहे. त्याचं रात्री तापलेलं मन आता शांत झालं, मृदू बनलं. युगा रात्री विजेच्या वेगानं माईंच्या घरून जी आली ती थेट आपल्या खोलीत गेली. त्यानं तिचा जो दारुण उपहास केला होता त्याच्या वेदना तिला असह्य झाल्या होत्या. त्याच्या वाघबाणानं तिचं अंतःकरण रक्तबंबाळ होऊन गेलं होतं. ते वाघबाण तिच्या मर्मात घुसले होते. मला मातृपदाचा तिटकारा? अरे, मी एकटी असताना तू मला यापेक्षाही कठोर कटू बोलला असता तर मला काही वाटलं नसतं. पण इतरांच्या देखत माझा हा असा जीव घेणा उपहास? मी वांझोटी? संसाराचा मला तिटकारा? प्रीतीची आठवण जाऊ दे, पण स्नेहाची तरी बूज ठेवायचीस. निदान साधा औपचारिकपणा ठेवायचास. साधी रीतभात तरी पाळायची होतीस. जाऊ दे, पहिल्यापासून तू अविचारीच आहेस. माझ्या बाबतीत तर फार अविचारी. विचार करता करता तिचं तप्त मन थंड झालं. त्याच्या अविचाराचे एक एक प्रसंग आठवीत असता तिला केव्हा तरी फार उशिरा झोप लागली. सकाळी नानांच्या हाकेनं ती जागी झाली. युगा, सकाळची शाळा आहे ना. ती उठली, गडबडीनं खाली आली. नानांनी विचारलं, काय ग, तब्येत बरी आहे ना? छान आहे की नाही. रात्री उशिरापर्यंत वाचीत बसले होते, पहाटे गाढ झोप लागली, जागच आली नाही. असं म्हणत ती लगबगीनं न्हाणीघराकडे गेली. तिनं सगळं झटपट आवरलं. ती मनाशी म्हणत होती की माणूस एकदा खोटं बोललं की त्यातून पुढं खोट्याची परंपराच उभी करावी लागते की काय. ती निघाली तेव्हा नाना बाहेर झोपाळ्यावर बसले होते. तिनं म्हटलं, हे काय नाना, आज तुम्हाला शाळा नाही? आहे तर, पण आज रिझल्टची मीटिंग आहे. 10 वाजता जेवूनच जाईन. ती शाळेत पोचली तेव्हा तिला थोडासा उशीरच झाला होता. पण आता तास घ्यायचा नव्हता, शिकवायचंही नव्हतं. रिझल्ट शीट हाती आली की रिझल्ट वर्गात जाहीर करायचा होता. आज एवढंच काम होतं. ती वर्गात गेली तेव्हा मुली आपापल्या जागेवर गुपचूप बसल्या होत्या. प्रत्येकीच्या मनात रिझल्टची उत्सुकता धुगधुग असल्यामुळं फारशी गडबड नव्हती. रिझल्ट शीट हाती येईपर्यंत हा पिरियड कसा घालवावा, मुलींना कशी मनोरंजक माहिती सांगावी, प्रश्नोत्तरं करून त्यांच्या सामान्य ज्ञानाची थोडी चाचणी घ्यावी असा विचार करीत ती खुर्चीकडे वळली. सगळ्या वर्गावर नजर फिरवून तिनं म्हटलं, पुढल्या पिरियडपर्यंत तुमचा रिझल्ट कळेल. तोपर्यंत शांत बसायचं. तोपर्यंत आपण एखाद्या विषयावर चर्चा करूया. हो बाई, चालेल. मग विषय सांगा. वर्गात क्षणभर स्तब्धता पसरली. तेवढ्यात एक मुलगी उभी राहिली. बाई, आम्ही एक प्रश्न विचारू का? युगाला तिच्या आम्हीची गंमत वाटली. तिनं हसून म्हटलं, आम्ही म्हणजे कोण कोण ग? आमचा सगळा क्लास बाई. कसला प्रश्न? विचारा की. बाई, तुम्ही आता जूनपासून येणार नाही, शाळा सोडून जाणार असं कळलं. खरंच का जाणार तुम्ही? हो, जायलाच हवं. नाही गेलात तर नाही चालणार? कसं चालेल? मी बदली म्हणून आले होते इथं. तुमच्या कायमच्या कदमबाई जूनपासून परत येतील. पण बाई, तुम्ही आम्हाला हव्या आहात. तुम्हीच या. युगानं हसून म्हटलं, अगं, एखादी वस्तू आपणाला हवी असली म्हणून दुसऱ्याच्या हक्कावर आक्रमण करून ती मिळवणं चांगलं नाही. बाई, तुम्ही मुंबईला जाणार आहात? हो. MA साठी बाई? हो, MA, LLB, PhD. युगानं गमतीनं म्हटलं. सगळ्या वर्गात कौतुक मिश्रित आश्चर्याचा स्वर घुमला. इतकं शिकणार आहेत बाई. वर्गात दबके आश्चर्योद्गार उमटले. बाई, युगानं हात उंचावून म्हटलं, हे बघा,
मी मुंबईला गेले नाही, आपल्या हेडबाईंनी मला इथं जागा दिली तर जूनपासून मी पुन्हा येईन. सगळ्या मुलींनी बाक वाजवून आपला आनंद प्रदर्शित केला. युगानं हात उंचावून म्हटलं, आता या विषयाला फुल स्टॉप. चला, चर्चेसाठी विषय सुचला का? वर्गात क्षणभर शांतता पसरली. युगा वर्गाकडे पाहत स्तब्ध बसली. तिला मुलींना शिकवणं आवडत होतं असं नाही, पण शाळेत आलं, वर्गात शिकवण्यात गुंतलं की घरचं सगळं ती विसरून जात असे. मनात उठलेली वादळं शांत होत असत. शिकवण्याच्या निमित्तानं ती वाचनही खूप करीत असे, मन लावून शिकवीत असे. शिकवण्याची तिची हातोटी चांगली होती, त्यामुळं मुलींना ती आवडू लागली होती. काय ग, कुणी बोलत नाही? क्षणभर तशीच स्तब्धता. मग पुढच्या बाकावरली मीना उभी राहिली. तिनं म्हटलं, बाई, आपणाला एखाद्याविषयी अकारण लोभ वाटू लागतो का? कुणीतरी मध्येच विचारलं. अगं, चर्चेचा विषय लोभ का? मीनानं म्हटलं, होय, लोभ असावा, कळावे ही विनंती. सगळ्या गमतीनं हसल्या. मीनानं म्हटलं, सांगा ना बाई, एखाद्याविषयी आपणाला अकारण लोभ वाटू लागतो तो का? युगानं हसून म्हटलं, मीना, लोभ हा कधी अकारण नसतो, नेहमी तो सकारण असतो. कारणावाचून कुणालाही कुणाचा लोभ वाटत नाही. असं कसं बाई? असंच आहे. उदाहरण देते. तुमच्या या शाळेविषयी खूप लोभ वाटतो, कारण याच शाळेत मी लहानपणी शिकले आहे. बालमंदिरातले धडे मी इथंच गिरवले आहेत. पण बाई, पुष्कळ वेळा असं काही सुद्धा कारण नसतं, तसा परिचय नसतो, ओळख नसते, तरी सुद्धा लोभ वाटू लागतो. तो कसा? मला वाटतं अशा वेळी मनात कुठंतरी समान धर्मी अनुकूलता निर्माण होते, त्यामुळं लोभ वाटू लागतो. बाई, लोभ स्वार्थी असतो का? त्याचा तो स्वभावधर्मच आहे, पण हा स्वार्थ लोभाच्या संदर्भात अवलंबून असतो. संदर्भ? युगानं वर्गावर नजर फिरवून म्हटलं, या मीनाच्या प्रश्नाचं उत्तर कुणाला सुचतंय? सांगा. सरिता उठली. बाई, तुमचं विधान आम्हाला पटलं. अगं ए मीने, एवढा आडपडदा कशाला? तुझा संदर्भ मी सांगते. बाई, तुमच्याविषयी आम्हाला किती लोभ वाटतो त्याची आमच्यात नेहमी चर्चा चालते, आणि या लोभामुळंच पुढच्या वर्षी तुम्हीच आम्हाला शिकवायला यावं असा स्वार्थ आमच्यात निर्माण झालाय. युगा हसली. वा, छान संदर्भ, पण एवढा स्वार्थ चांगला नाही. पण बाई, जगात प्रत्येकाच्या मुळाशी स्वार्थ असतोच की. निस्वार्थ अशी एक तरी गोष्ट आहे का? मी या पुष्पाच्या शेजारी बसते, त्याचं कारण हिचं गणित उत्कृष्ट आहे. ही मला गणित सोडवायला मदत करते, तशी आमची मैत्री आहे. सरिता बोलण्यात धीट होती, हुशार होती. शाळेत कसलाही समारंभ असो, 4 शब्द उत्स्फूर्त बोलणं आणि शेवटी आभार मानणं ही दोन्ही कामं ती सुरेख पार पाडीत असे. वादविवादाची तिला भारी आवड होती, त्यात ती कुशल होती. शाळेच्या वादविवाद मंडळाची तीच सेक्रेटरी होती. युगानं म्हटलं, असं समज, उद्या तुला तिनं गणित सोडवून द्यायचं साफ नाकारलं तर तुझी मैत्री कमी होईल का? निश्चितच होईल. बाई, देवाणघेवाण तत्वावरच मैत्री टिकते ना? युगा क्षणभर स्तब्ध राहिली. मग हसून तिनं म्हटलं, देवाणघेवाण तत्वावर टिकतो तो व्यवहार. जी मैत्री देवाण जाणते, घेवाणच्या बाबतीत आग्रह धरीत नाही, ती खरी मैत्री, असं माझं मत आहे. असं कसं म्हणता बाई? मैत्री हे प्रीतीचंच रूप आहे ना. मग प्रीतीला जर प्रतिसाद मिळाला नाही तर ती टिकते का? एकांगी प्रीती कधी असू शकते का? सरिताचा प्रश्न अगदी सहज होता, पण युगाला वाटलं जणू ती आपल्या मनात शिरून आपणाला व्यक्तिगत प्रश्न विचारते आहे. ती क्षणकाल घोटाळली, समर्पक उत्तर शोधू लागली. बाई, त्याग ही प्रेमाची खरी कसोटी आहे ना? कुठच्याशा कवीनं म्हटलं आहे ना की त्याग त्याची ही कसोटी. सरितानं तिला खोडलं. बाई, ही काव्यातली ओळ आहे, केवळ कविकल्पना. त्याग ही कसोटी उभय पक्षी लावली तर इकडे त्याग तिकडे त्याग, खाली उरलं की काय? शून्यच की. मीनाही कमी नव्हती. तिनं म्हटलं, मुळीच नाही, खाली शून्य उरत नाही. त्याग करणाऱ्याच्या प्रेमाची पारख होते, ते 52 कशी ठरतं? मूल चोरलेल्या बाईची गोष्ट माहीत आहे ना? वर्गातून मागच्या बाकावरून 2-3 आवाज आले. कुठची गोष्ट? गोष्ट सांग. युगानं हसून म्हटलं, तुझा मुद्दा पटवून देण्यासाठी तू ही गोष्ट पुढे आणलीस, मग आता सांगायला हवी, सांग ना. मीनानं म्हटलं, एका बाईचं तान्हं मूल एका वांझोट्या बाईनं चोरलं. ते मूल आपलंच आहे असं ती म्हणू लागली. भांडण राजाकडे गेलं. राजानं म्हटलं, ठीक आहे, मूल दोघींचं आहे, दोघांनाही मिळालं पाहिजे. त्यानं शिपायाला सांगितलं, तलवार आण आणि या मुलाचे 2 सारखे हिस्से कर.
दोघींना देऊन टाक. त्याबरोबर त्याची खरी आई होती ती राजाच्या पाया पडून कळवळून म्हणाली, महाराज, असं करू नका. माझ्या बाळाला दुखवू नका. मूल त्या बाईला द्या. तिच्याकडे वाढू दे. सुखी राहू दे. आणि मागं वळून तिनं म्हटलं, गोष्ट सांगितली. आता या गोष्टीचं तात्पर्य सांगू का? नको नको, तात्पर्य कळलं. मीनानं म्हटलं, बाई, त्याग हे खऱ्या प्रेमाचं लक्षण आहे असं नाही सिद्ध होत. युगानं म्हटलं, होतं ना, आणि क्षमा हे त्याचं दुसरं लक्षण आहे. पुष्पाने सरिताला गणित सोडवून द्यायचं नाकारलं तरी सुद्धा तिनं आपल्या मैत्रीत जर उणीव येऊ दिली नाही तर ती खरी मैत्री. खरं प्रेम नेहमी क्षमाशील असतं. पण बाई, तेवढ्यात शिपाई रिझल्ट शीट घेऊन आत आला. चर्चा बंद पडली. सगळा वर्ग शांत होऊन बसला. वर्गावर्गात निकाल जाहीर झाले आणि मुली घरी जायला मोकळ्या झाल्या. युगा शिक्षिकांच्या खोलीत आली तेव्हा बहुतेक सगळ्या शिक्षिका तिथं जमल्या होत्या. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मानेबाई स्टोव्हवर चहाचं आधण ठेवीत होत्या. युगाला पाहतात त्यांनी म्हटलं, युगंधराबाई, तुम्ही आमच्यात जॉईन होणार ना? कशात जॉईन व्हायचं आहे? पाटीलबाईंनी म्हटलं, सुटीत दरवर्षी आम्ही सगळ्या म्हणजे येतील तेवढ्या जणी मिळून कुठंतरी 10-12 दिवसांची ट्रीप काढतो. तेवढंच सगळ्यांना एकत्र राहायला, मनसोक्त गप्पा मारायला मिळतं. नवीन स्थळं पाहायला मिळतात. वर्षभराच्या कामाच्या चक्रातून तेवढाच बदल होतो. जोशीबाईंनी म्हटलं, आपल्या मालतीबाईंची ही कल्पना त्या दर खेपेला आमच्याबरोबर येतात. आमच्यात मिळून मिसळून जातात. गेल्या वर्षी या नाबरबाईंनी आम्हाला रत्नागिरीला आपल्या घरी नेलं होतं. तेव्हा गणपतीपुळे, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी खूपसं कोकण बघून आलो. त्याच्या आदल्या वर्षी नाशिकला गेलो होतो. नाबरबाईंनी म्हटलं, यावर्षी पाटीलबाई त्यांच्या गावी येण्याचा आग्रह करत आहेत. तो भाग तुम्ही अजून बघितला नाही म्हणून म्हणते यावर्षी आमच्या गावीच जाऊया. तुमचा भाग म्हणजे कुठचा? कुरुंदवाड. युगानं म्हटलं, कुरुंदवाडला बघण्यासारखं काय आहे? मानेबाईंनी म्हटलं, बघण्यासारखं काय आहे ते आता जाऊन बघायचं, पण खाण्यासारखं खूप आहे. तिथला खवा मस्त असतो. दिवाळीच्या सुटीनंतर पाटीलबाईंनी डबाभर खवा आणून वाटला नव्हता का? पाटीलबाईंनी म्हटलं, आमच्या कृष्णाकाठी दूध दुभतं विपुल. आमच्या गावची बासुंदी तर. बोलता बोलता ती झटकन थांबली आणि उठून उभी राहिली. मालतीबाई आत येत होत्या. सगळ्या उठून उभ्या राहिल्या. मालतीबाईंनी हसून म्हटलं, पाटीलबाईंना घरची फार आठवण आलेली दिसते. नजरेसमोर बासुंदी दिसायला लागली. त्या खुर्चीवर बसल्या तशा सगळ्या जणी आपापल्या खुर्चीवर बसल्या. पाटीलबाईंनी म्हटलं, बाई, यावेळी माझ्या गावाला जायचं ना? मागल्या खेपी तसं ठरलंय. हो, जाऊया ना. युगंधराबाई पण येणार आहेत. नाही माझं तसं नक्की नाही. नक्की का नाही? नानांची परवानगी मिळणार नाही का? छे, तसं नाही. नाना परवानगी देतील, पण आता पण नको. तुझ्या आईची प्रकृती आता बरी आहे. युगा क्षणभर स्तब्ध राहिली. मग तिनं विचारलं, आपल्या या ट्रीपला साधारण खर्च किती येईल? मालतीबाई तिच्याकडे पाहत राहिल्या. मग किंचित हसून त्यांनी म्हटलं, अगं, शिक्षकांचं बजेट अगदी कमी असतं. तसा फार खर्च नाही. आपण दर महिन्याला आपल्या पगारातून 3 रुपये शिलकीत टाकतो. ते पैसे आणि भरीला शाळेच्या शिक्षिका शैक्षणिक सहल फंडातून मिळतात. प्रवास खर्च सगळा यात भागतो. आमंत्रण देणाऱ्या यजमानाचे आपण पाहुणे असतो. यावेळी पाटील आपणा सर्वांचा पाहुणचार करणार आहेत. मानेबाईंनी चहाचे कप भरलेला ट्रे मध्ये टेबलावर आणून ठेवीत म्हटलं, मोठ्या बाईंच्या या योजनेमुळे आम्हाला कितीतरी स्थळं बघायला मिळतात. नाहीतर आपल्यासारख्या सामान्य स्थितीतल्या लोकांना असा प्रवास कुठचा घडायला? नि प्रेक्षणीय स्थळं तरी कुठची झेपायला? हो ना, मागच्या वर्षी कोकण बघितलं. समुद्रकिनारी हिंडलो. नाहीतर आम्ही आपलं कोकणचं वर्णन पुस्तकात वाचित होतो आणि मालवणच्या सिंधुदुर्गाचा फोटो वर्तमानपत्रात बघत होतो. नाबरबाईंनी चहाचा घोट घेऊन म्हटलं, एकदा आपण काश्मीरची ट्रीप काढायला हवी. जोशीबाईंनी हसून म्हटलं, नाबर, चिमणीच्या पंखाने एकदम गरुडाची झेप मारायला निघाला आहात. तुमच्या रत्नागिरीची बोट एकदम इंग्लंडच्या किनाऱ्याकडे हाकारता आहात. नाबरबाई मनःपूर्वक हसल्या आणि म्हणाल्या, पण मोठे मोठे बेत करायला काय जातंय? तेवढंच समाधान. युगा शाळेतून 12:30ला घरी आली. घरात शिरताच समोर आईच्या खोलीत वसंता तिच्या कॉटवर डोळ्यावर आडवा हात ठेवून झोपला होता. आई स्वयंपाकघरात दारासमोर भिंतीशी पाठ घेऊन बसली होती. वसंतदादाला पाहून तिला आश्चर्य वाटलं नाही, कारण तो केव्हाही असा धूमकेतूसारखा उगवत असे. 2 ओळींचं कार्ड पाठवून
कधी स्वतःची खुशाली अगर स्वतःचा ठाव ठिकाणं कळविणं त्याला माहीत नव्हतं. लहर लागेल तेव्हा अवतीर्ण व्हावं, खावं प्यावं, आईशी हितगुज करावं आणि निघून जावं. तो जायला निघाला की दरवेळी आई म्हणायची, अरे 2 ओळी खुशालीचं कार्ड टाकीत जा रे. छे ते नाही जमणार. अगं आई, पत्र आलं नाही की माणूस खुशाल आहे असं समजावं. ही त्याची विचारसरणी. थोड्या वेळानं युगा कपडे बदलून खाली आली आणि न्हाणी घराकडे निघाली. तेव्हा जाता जाता सहज तिनं म्हटलं, दादा आलेला दिसतोय. आईनं म्हटलं, हो. स्वयंपाकीण काकूनं म्हटलं, युगाताई, वसंतराव बर्फी घेऊन आलेत बरं. बर्फी? ती कशाची? अहो, तुम्हाला भाची झाली. मला भाची झाली? म्हणजे वसंतरावांना मुलगी झाली. दादाला मुलगी झाली? आपण काहीतरी चुकीचं ऐकलं असं वाटून तिनं प्रश्न केला. हो युगाताई, दादांना मुलगी झाली बरं. बारसं सुद्धा झालं. नाव ठेवलंय विशाखा. बारसं उरकून वसंतराव बर्फी घेऊन आलेत. मुलगी 7 पौंडांची आहे. माहिती सांगताना काकू गालातल्या गालात हसत होत्या. युगा काही न बोलता स्तब्ध बसलेल्या आईकडे एक दृष्टिक्षेप टाकून न्हाणी घराकडे गेली. दादाला मुलगी झाली? 7 पौंडांची? म्हणजे पुऱ्या दिवसांची. पुरे दिवस म्हणजे 9 महिने ना. मग इतक्यात 9 महिने झाले कसे होतील? अभिच्या लग्नानंतर त्याचं लग्न झालं. रुचिराला आता 7वा महिना आहे. मग हा 9 महिन्यांचा हिशेब कुठं जुळतोय? म्हणजे नयनताराला लग्न आधीच दिवस गेले होते म्हणून त्यानं तिच्याबरोबर लग्न केलं की काय? या सगळ्या गोष्टी आईच्या लक्षात आल्या असणार. पण ती अगदी स्वस्थ चित्त आहे, शांत आहे. स्वतः दादा अगदी निर्घोर झोपला आहे. मग आपलं मन अस्वस्थ का? आपल्या मनाला या अनपेक्षित बातमीनं धक्का का बसला? हे कळल्यावर नानांना धक्का बसेल म्हणून त्यांना निश्चितच आघात बसेल. दादाची प्रत्येक गोष्ट त्यांच्या मर्जीविरुद्ध होते. नयनताराशी त्यानं लग्न केलं तेव्हा शंकर काका म्हणाले होते, युगे, वसंता हा तुझ्या बापाच्या कुंडलीत एक पडलेला पापग्रह आहे. आपण म्हटलं होतं, काका पण कुंडलीतले अनिष्ट ग्रह सुद्धा ठराविक काळानंतर बदलतात ना. बदलले तरी त्यांची मूळ प्रवृत्ती बदलत नाही. दादाच्या बाबतीत तोच अनुभव येतो आहे. त्यानं लग्न केल्याचं कळलं त्या रात्री नाना झोपले नाहीत. रात्रभर ज्ञानेश्वरी वाचित बसले होते. आता त्यांना हे कळलं तर त्यांच्या मनाला केवढं दुःख होईल. ते संतापतील. युगाताई, अहो युगाताई, अहो किती वेळ झाला. हातपाय धुणं चाललंय, पान वाढलंय, भात नेऊन चाललाय. काकू बाहेरून ओरडून सांगत होत्या. युगानं झटकन तांब्या बादलीत टाकला. आपण तोंडावर गार पाण्याचे हपकारे मारित होतो की मस्तकावर पाणी ओतीत होतो. केस भिजून चिंब झालेत आणि साडी पण भिजली. नॅपकिननं केस पुशीत ती दार उघडून बाहेर आली आणि घाईघाईनं स्वयंपाकघरात शिरली. काही झालं तरी ती या घरची मुलगी आहे. आईच्या वाक्याचा उत्तरार्ध तिच्या कानी पडला. तिनं आईकडे पाहिलं. मगाशी ती स्तब्ध होती, विचारमग्नावस्थेत होती. अलीकडे ती खांद्यात किंचित वाकली होती, पण आता खांद्याचा बाक नाहीसा झाला होता. ती ताठ होऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावर सावधगिरी होती. जणू कसल्या तरी बचावासाठी ती सिद्ध होऊन बसली होती. जे वाक्य आता युगाच्या कानी पडलं त्यात प्रति आव्हानाचा पडसाद होता. ती क्षणार्ध आईकडे पाहत राहिली आणि मग पाटावर जाऊन बसली. तिच्या ताटात भात वाढीत काकूंनी खंडित संवादसूत्र पुढं ओढलं. नाही कुणी म्हटलं मामी, अन घरच्यांनी पांघरून घातलं नि पवित्र मानलं तर त्यात नसत्या उठाठेवी करणारी बाहेरची तोंडा आपोआप बंद होतात. पण यात पांघरून घालण्यासारखं काय आहे? त्यानं पोरीला फसवलं तर नाही ना. त्या जोशांच्या मुलाचं, त्या विश्वासचं तुम्हीच येऊन सांगितलंत ना. त्या देशपांड्यांच्या मुलीबरोबर प्रेम प्रेम करीत वर्षभर हिंडला. सिनेमे, नाटकं, फिरणं, अगदी रात्री 8-9 पर्यंत फिरणं, सगळी थेरं झाली. आणि मग तिला दिवस गेले तसा कानावर हात ठेवून नामानिराळा झाला आणि इथून निघून पार हैदराबादला गेला. तिथं नोकरी करायला लागला. आता जोशांची मंडळी वर म्हणतात, मुलीनं एवढ्या मोकळेपणी हिंडायला फिरायला जावंच कशाला. मामी, वसंतरावाच्या बाबतीत तसं कुणी म्हणणार नाही. जग रहाटीच्या थोडं वेगळं झालं, पण आता जग रहाटीच बदलली. सगळीकडे हेच चालतं बरं. सगळीकडे चालतं म्हणून माझ्याकडे चालावं अशी माझी इच्छा नव्हती बरं काकू. त्याच्या लग्नात त्याच्या वडिलांनी लक्ष घातलं असतं, रीतसर त्याचं लग्न करून दिलं असतं तर अशा थराला गोष्ट गेली नसती. 4 चौघांसारखं त्याचं लग्न थाटात व्हावं, दारी लग्नमंडप पडावा असं मला फार वाटत होतं. सांगा,
तुम्हीच सांगा, कुठच्या आईला तसं वाटणार नाही? युगा मुकाट्यानं खालच्या मानेनं जेवत होती. तरी आई आपल्याकडे अधूनमधून हेतुपूर्वक पाहत आहे हे तिला दिसत होतं. पण दोघींचा संवाद निमूटपणे ऐकण्यापलीकडे एकही शब्द न बोलण्याचं धोरण तिनं ठेवलं होतं. मामी, अहो वाटणारच, आईचं आतडं आहे ते. पण हे आतडं मरेपर्यंत असंच पिळवटत राहणार बरं? त्याचं आमच्या घरात कुणाला काही वाटणार नाही. काकू काही बोलल्या नाहीत. तसं स्वतःशीच काहीसं पुटपुटत ती उठली आणि मधल्या खोलीत गेली. युगानं म्हटलं, काकू, दादा केव्हाशी आला? नाना बाहेर पडले आणि वसंतराव आले. त्याचं जेवण झालं का? हो, मामी आणि ती दोघं बरोबरच बसली. ती काही बोलली नाही, गुपचूप जेवू लागली. जेवण उरकून ती जिन्याकडे वळली तेव्हा मामी आपली ट्रंक उघडून बसली होती. ती आपली ही जाडजूड ट्रंक भलं मोठं कुलूप लावून नेहमी कॉट खाली ठेवीत असे. त्या ट्रंकेची किल्ली काळ्या गोफात बांधून नेहमी तिच्या गळ्यात असे. ती ट्रंक उघडण्याचं काम अद्याप कुणाला लाभलं नव्हतं. त्या ट्रंकेत काय काय होतं हे फक्त तिलाच माहीत. वसंतदादा अजून झोपलेलाच होता, घोरत होता. तिनं जिन्याच्या पायऱ्या चढता चढता सहज ट्रंकेकडे ओझरती नजर टाकली. आई नवीन कपड्याच्या घड्या बाहेर काढीत होती. काही जरीचे खण, काही प्रिंटेड कापड होतं. 2 चांदीच्या मोठ्या वाट्या काढून ठेवल्या होत्या. एका वाटीत 1 मोती, 1 सोन्याचा मणी ओवलेल्या 2 मनगट्या होत्या. एक मोती घातलेल्या कानातल्या सोन्याच्या 2 सुंकल्या होत्या. कमरेतली चांदीची साखळी. ही सगळी बाळलेणी लहानपणी युगाच्या अंगावर होती. नातीच्या बाळंत विड्याची ही तयारी आहे हे तिनं जाणलं. तिची चाहूल लागली तशी आईनं त्या वाट्या कॉट खाली ट्रंकेच्या मागं झटकन चारल्या. वसंतदादाच्या बाबतीत आईचा कारभार नेहमीच गुपचूप असतो हे ती पाहत आली होती आणि नेमकं तेच तिला आवडत नसे. ही लपवालपवी का? कशासाठी? तिला चीड येई. पण अलीकडे अशा गोष्टींकडे ती दुर्लक्ष करू लागली होती. ती तशीच वर गेली. आणखी 4-5 दिवसांनी ट्रीपला जायचं होतं. नवीन स्थळं पाहायला मिळणार या आनंदापेक्षा या गुदमरलेल्या वातावरणातून थोडे दिवस का होईना बाहेर पडायला मिळणार हा विचार तिला जास्त सुखद वाटत होता. लायब्ररीतून आणलेलं पुस्तक घेऊन ती कॉटवर पडली. वाचता वाचता तिचा डोळा लागला. युगा, युगा, युगा ताई. वसंतदादाच्या हाकेनं ती जागी झाली. तो वर तिच्या खोलीच्या दारात उभा होता. तो घरातून निघून जाऊन बाहेर राहायला लागल्यापासून आजवर कधी जिना चढला नव्हता. तो जेव्हा जेव्हा घरी येई तेव्हा त्याचा अल्प मुक्काम आईच्या खोलीतच असे. तिथूनच तो तिला हाका मारी. ती डोळे चोळीत चटकन उठून दाराशी आली. त्यानं म्हटलं, तुला खालून बऱ्याच हाका मारल्या, जाग येईना म्हणून वर आलो. एवढी गाढ झोपली होतीस? हो रे, वाचता वाचता चांगली झोप लागली. परीक्षा आटोपल्या, रिझल्ट लागले, ओझं गेलं, मोकळी झाले ना. तू मोकळी झालीस, पण आम्ही आता गुंतलो गेलो बरं का. आमच्या डोक्यावर कन्येचं ओझं आलंय. तुला बर्फी मिळाली की नाही? त्याच्या स्वरात वेगळाच उत्साह होता, विलक्षण आनंद होता आणि आजपर्यंत कधी न आढळलेली स्निग्धता होती. ती अनपेक्षित दुर्मिळ स्निग्धता तिच्या हृदयाला सुखावून गेली. तिनं हसून म्हटलं, वा, मिळाली ना. कन्येला किती दिवस झाले? 3 आठवडे झाले. जन्माच्या वेळी तिनं अक्षरशः नृसिंह अवतार धारण केला होता. पोरगी मोठी खाष्ट होणार आहे. म्हणजे सिझरियन ऑपरेशन झालं? करावंच लागलं. नयनला फार त्रास झाला. आता बरी आहे ना प्रकृती? छान आहे. मुलीचं नाव काय ठेवलंस? चित्रा. पोरगी नाव सार्थ करील असं वाटतं. तिचे फोटो आणलेत. बारशाच्या दिवशी माझ्या एका मित्रानं काढले. दाखवतो, चल. ती त्याच्या पाठोपाठ खाली आली. त्यानं खुंटीला अडकवलेल्या आपल्या बुशकोटाच्या खिशातून फोटो काढले. फोटोतली मुलगी बाळसेदार आणि मोठी देखणी होती. ती त्या फोटोतल्या बालकाकडे पाहत राहिली. किती निरागस, किती निष्पाप. नीती, अनिती, उचित, अनुचित, पाप, पुण्य, कसल्याही सामाजिक नीतिनियमांचा या निरागस अर्भकांना स्पर्श होत नाही. अर्भक ही नेहमीच निष्पाप, पवित्र असतात. काय युगाताई, कशी आहे कन्या? सुंदर आहे, खरोखरीच सुंदर आहे. वर बैठकीच्या खोलीत तुझा रांगता फोटो आहे ना, अगदी तशी दिसते आहे ही. म्हणजे कन्या पितृमुखी आहे. आता तरी तशी दिसते. युगाताई, पितृमुखी मुलगी भाग्यवान असते असं म्हणतात. अरे वा, तू आता ज्योतिषशास्त्रात शिरलास. काकूनी दाराशी येऊन म्हटलं. खरं आहे युगाताई वसंतरावांचं म्हणणं. पितृमुखी मुलगी आणि मातृमुखी मुलगा भाग्यवान असतात. वसंतदादानं हसून म्हटलं. पण सध्या या पोरीनं आमचं भाग्य 2 पायऱ्या खाली आणलंय.
नयन रजेवर, तेव्हा अरे ही बर्फीची पेटी तशीच पॅकबंद दिसते. आई, अगं अजून तू कुणाला बर्फी दिली नाहीस? विसरले, आता तू तुझ्या हाती वाट. वसंतनं पेटीची रिबीन सोडली. पेटी उघडून 2 तुकडे युगाच्या हाती ठेवले. पुणेरी बर्फी प्रसिद्ध असते. आई, आता हा तुकडा तू खा. ठेवून दे, मग खाईन. नाही, आधी घे, तोंड उघड. अगं आम्हा मुलांना तुझा आशीर्वाद हवा. मातेचा आशीर्वाद हाच खरा आशीर्वाद. घे ना. मुलानं हातात कोंबलेला तुकडा तिनं तोंडात टाकला. खाऊन झाल्यावर तिनं म्हटलं, बाबा रे, तुला तसं वाटतंय, पण इतरांना तसं कुठं वाटतंय? त्यांना आईची किंमत कुठं वाटते? हा टोमणा कुणाला आहे हे युगाला कळलं, पण तिनं तिकडे लक्ष दिलं नाही. वसंतदादानं म्हटलं, अगं आईची किंमत काय बाजारात जाऊन करायची असते? आम्हा सगळ्यांना तुझी किंमत वाटते, पण मी आपला भडाभडा बोलून टाकतो. युगा भावाकडे पाहत राहिली. स्वतःच्या स्वभावाचं वर्णन तो अचूक करत होता. आज तो खुशीत होता. पितृत्व लाभल्याचा आनंद एवढा का असतो? आज त्याच्या बोलण्यात कुठंही कुत्सितपणा नव्हता, टोमणा नव्हता. तिच्या मनात आलं, दादा नेहमीच असा वागेल तर किती चांगलं. तसा तो स्वभावानं प्रेमळ आहे. तेवढ्यात वसंतानं म्हटलं, बरं आहे काकू, आम्हाला अर्धा कप चहा द्या. मला आता निघायला हवं. 5च्या एसटीनं पुणं गाठलं पाहिजे. आईनं परीटघडी टेबलक्लॉथमध्ये बांधलेलं लहानसं गाठोडं ठेवून म्हटलं, वसंता, वास्तविक घरचा रितसर बाळंतविडा करायला हवा, पण जाने दो आई, आम्ही त्याचा कधी विचार करत नाही. तू करत नाहीस, पण माझ्या मनात आल्याशिवाय राहील का? मी परस्वाधीन, मी काही मिळवती नाही, पण माझ्याजवळ असलेलं हे कापड घेऊन जा. मुलीला झबलं टोपरं शिवून द्याल. तिच्या स्वरात उद्विग्रता होती, पण त्यापेक्षाही त्यातली अगतिकता कानांना विशेष जाणवत होती. वसंतनं ते गाठोडं उचललं आणि बॅगेत ठेवलं. तो जायला निघाला तसं ती चटकन उठली आणि म्हणाली, दादा 1 मिनिट थांब हं, आलेच मी. ती झपझप वर गेली. कपाटातून तिनं आपली पर्स काढली, उघडली. 10-10च्या 3 नोटा त्यात होत्या. ट्रीपला नेण्यासाठी ते तिनं बाजूला काढून ठेवले होते. तेवढे पैसे तरी बरोबर हवेच होते. क्षणभर ती विचारात पडली. मग त्यातली 1 नोट काढून घेऊन पर्स कपाटात ठेवली. टेबलावरचा कोरा लिफाफा घेऊन त्यात नोट घालीत ती जिना उतरली. लिफाफा भावाच्या हाती देत तिनं म्हटलं, दादा, बेबीला हे दे. थँक्स. त्यानं लिफाफा खिशात टाकला आणि बॅग उचलून तो निघून गेला. आजचा हा भाग इथेच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 31व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.